पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। माझा प्रिय बंधूंनो, माझा प्रिय भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, तारण प्राप्त होणारे लोक कोण आहेत? ते कोण आहेत? तारण प्राप्त होणारे लोक प्रियानो, संत पाऊल आपल्याला अशाच प्रकारच्या गोष्टी अजून पुढे पुढे शिकवत आहे। गलातियरास लिहिलेल्या पत्रामध्ये 6वा अध्यायातील 14 वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो। हालेलुया। दोन्ही हात वर करत आपण गलातियरास पत्र 6वा अध्याय 14वे वचन बोलूया। आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो। त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे। हे वचन वाचताना ऐकताना तुम्हाला काहीतरी समजत आहे? धन्यवाद येशू। हे समजणे थोडं कठीण आहे, तरी एकदा समजलं तर आपले जीवन बदलणार। हालेलुया। देवाचे वचन आपल्याला सांगत आहे की क्रूस हे आपल्या सगळ्यांसाठी तारणाचं चिन्ह आहे, आपले सामर्थ्य आहे। क्रूस माझा सामर्थ्य आहे म्हणून ज्यांना कळालेला आहे ते लोक त्या क्रूस बाजूला नाही करणार। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। क्रूसामध्ये असलेले सामर्थ्य जेव्हा आपल्याला कळत आहे, क्रूस एक गिफ्ट आहे म्हणून कळणार, एक गिफ्ट कोणी बाजूला नाही करणार। हालेलुया। परम पवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। आपण सिस्टरांच्या बरोबर परत एकदा हेच वचन आणखी एकदा बोलूया। प्रत्येक वेळी वचन बोलताना या क्रूसाचं सामर्थ्य आपल्याला कळत राहणार। हालेलुया। आपण ते स्वीकार आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो। त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। प्रियानो, क्रूस एक वस्तू नसून एक मार्ग आहे। स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग आहे क्रूसाचा मार्ग। प्रेज द लॉर्ड। तारणाच्या अनुभवातून जाणाऱ्या लोकांना या क्रूसाचा मार्ग सोडून इकडे तिकडे जायला वाटत नाही। फिलिपियरास पत्रामध्ये अजून काही सुंदर वचन आहेत। हालेलुया। आपण 3रा अध्यायामध्ये, फिलिपियरास पत्र 3रा अध्यायामध्ये 10व्या वचनाकडे कान देऊया। हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता
ह्याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून द्यावी. हालेलुया. येशूला ओळखणं गरजेचं आहे. हालेलुया. येशूच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य पण ओळखणं गरजेचं आहे. हालेलुया. तुम्ही येशूच्या क्रूस ओळखलेले नाही, येशूच्या प्रेम तुम्ही ओळखू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रूसाचा अर्थ जाणलेल्या लोकांना येशूचा प्रेम ओळखायला जमणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण क्रूसामध्ये आपल्या सर्वांचे पाप, सर्वांचे शाप, सर्वांचे ओझ येशूने आपल्यावर घेतले. हालेलुया. आणि आपल्या सर्वांना मोकळा केला. हालेलुया. आज तुमच्यामध्ये कोणाच्या तरी जीवनामध्ये एक वाईट सवय असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करत आहे तरी सुटत नाही तरी. हालेलुया. तुम्ही पवित्र क्रूसावर प्रयत्न करायला चालू करा. क्रूसाचा वाट जाणायला प्रयत्न करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या कितीही कठीण परिस्थितीतील सवय असल्या तरी, वाईट गोष्ट असल्या तरी तुम्हाला त्यातून सुटका भेटणार. दुःख सहनातून जाणाऱ्या सगळ्या लोकांचा शक्ती आहे क्रूस. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी हातामध्ये घेतलेले हे क्रूस आम्हाला तुझ्या उद्घाटनाच्या वेळी, आम्हाला तुझ्या संबंधामध्ये आम्हाला तुझा मदत केलेल्या काही लोकांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी आम्हाला मध्ये आणलेल्या थोडे वधस्तंभ होते. हालेलुया. त्यातील एक वधस्तंभ आहे हे क्रूस. प्रेज द लॉर्ड. हे कोणाला तरी द्यायला बघताना हे तुम्हाला लांबून दिसत नसेल, मला इकडून दिसत आहे, हे असा प्रकारे वाकडा आहे. कोणाला तरी गिफ्ट देताना वाकडा क्रॉस कसे गिफ्ट द्यायचं म्हणून हे क्रॉस बाजूला करून ठेवले. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, आम्हाला आश्रममध्ये एकदा एक बहीण रिट्रीटसाठी आहे. जगामध्ये तुम्हाला त्या बहिणीसारखा दुसरे एक व्यक्ती कुठेही भेटणार नाही. कारण मोजमाप नाही अशा त्रासातून ही स्त्री जात आहे. हालेलुया. या बहिणीला उठायला शक्ती नाही, उभं राहायला जमत नाही. तरी दुष्टात्म्याचा शक्ती जेव्हा तिच्या अंगामध्ये येत आहे, ही स्त्री उभे राहते. समोरच्या लोकांच्या नाकापर्यंत तिच्या पाय वर जाता येईल असं म्हणायला. तेवढं शक्ती तिच्या अंगामध्ये. हालेलुया. प्रियानो, ही बहीण झोपलेल्या ठिकाणी शैतान तिला चेंडू सारखा असे घेऊन देत आहे. ही बाई असे वर जाते आणि खाली पडते. अचानक तिचा पोट असे वर जात आहे, दुसऱ्या क्षणामध्ये असे खाली येत आहे. म्हणजे अगदी भयानक असा स्थितीमध्ये शैतानी त्रासातून जाणारी बहीण. हालेलुया. ही बहीण कमलासमध्ये असताना मी साखरंदात येशूकडे जाऊन विचारलं, येशू, आज मी क्रूसाचा सामर्थ्य जाणण्यासाठी एक टेस्ट करून प्रार्थना घेऊ का? येशूने मला सांगितलं, तू घेऊ शकता. माझ्याकडे भरपूर क्रूस आहे. मी यातील एक क्रूस या बहिणीकडे घेऊन गेलो, तिच्यासाठी प्रार्थना केली. हालेलुया.
ती जसे होती तसंच राहिली. मी येशूला विचारलं, येशू असं का होता? तेव्हा येशूने मला सांगितलं, तू तिरस्कार करून ठेवलेली क्रूस आहे ना, कोणाला देण्यासारखा नाही म्हणून बाजूला ठेवले. क्रूस आशीर्वाद क्रूस आहे ती. हालेलुया. प्रियानो, हा हा क्रूस तिच्या जवळ मी घेऊन पोहोचले. एका क्षणामध्ये दुष्ट आत्मा त्या विहिरीला सोडून निघून गेला. हालेलुया. हालेलुया. माणसाचा नजर देवाच्या नजरामध्ये फरक आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या एका डोळ्याच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या अनेक लोकांना एका डोळ्याच्या संबंधातील त्रासातून येशू सुटलेला आहे. बिरगडीच्या भागामध्ये असलेले त्रास परमेश्वर आता दूर करून देत आहे. एका कानाच्या संबंधातील तक्रार दूर करत आहे. मानेच्या या भागातील त्रास येशू दूर करून देत आहे. अविश्वासामध्ये राहणारा कोणाला तरी प्रभू सांगत आहे, विश्वास ठेवा. दाताचा तक्रार असेल कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कुटुंबामध्ये निरंतर भांडण आहे, अशांती आहे, असे एका घराला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. लोक जड झालेल्या स्थितीतील कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. मानसिक तणाव, मानसिक त्रास असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. संडासच्या संबंधामध्ये त्रास तक्रार असलेले अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. कोणतरी एका व्यक्तीला प्रभू सांगत आहे, तू मागत नाही तरी न मागणाऱ्यांना देण्याचा माझा स्वभाव आहे. तू जरी मागितलं नाही तरी तुझ्या गरजेनुसार मी तुला दूध देणार. पायाला सुंदरपणा येत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी पायाच्या अंत्याच्या भागातील जे सुंदरपणा आहे ते परमेश्वराचा दूर करून देत आहे. लिंगवीच्या संबंधातील इन्फेक्शन असलेल्या लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी लग्नाच्या संबंधातील अडथळा परमेश्वर दूर करून देत आहे. घशाच्या भागातील दुखणे प्रभू दूर करत आहे. विश्वास ठेवायला अनेकांना प्रभू सांगत आहे. माझा काय होईल, आमचा काय होईल, मुलांचा काय होईल असं वगैरे खूप चिंता काळजी पडलेला कोणतरी एक मम्मी इथे आहे. परमेश्वर त्यांना शुभ वर्तमान देत आहे. हालेलुया. मेस्त्री काम करणारा कोणतरी एका व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे. छातीच्या संबंधातील अनेक त्रास येशू दूर करून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पितानी, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.